छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नागद या ठिकाणी एका किरकोळ कारणावरून तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शुभम रणवीर सिंग राजपूत यास अमोल निकम याने आमच्या परिसरात तू का येतोस असे विचारून वाद घातला। या वादानंतर अमोल निकम याच्यासोबत सचिन दशरथ निकम, शंकर दर्शन निकम आणि 2 साथीदार यांनी शुभमला काठीने मारहाण केली। या मारहाणी दरम्यान अमोल निकम याने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने शुभमवर जोरदार वार केला। मानेच्या बाजूला झालेल्या वर्मी वारामुळे शुभम जागीच ठार झाला। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली। गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ 24 तासांच्या आत या घटनेतील 4ही आरोपींना जेरबंद केले। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। काल 14 तारखेला सायंकाळी 8:30च्या सुमारास मोजे नागद पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीण या ठिकाणी शुभम रणवीर राजपूत वय वर्ष 24 याचा तिथेच त्याच परिसरात राहणारा अमोल निकम याच्याशी काही कारणास्तव भांडण झाले। तू या भागात कशाला फिरायला येतो वगैरे वगैरे, आणि ते भांडणाचा परिसरण मग इतर त्याचे मित्र जे आहेत निकमचे, त्याचे नातेवाईक सचिन निकम, शंकर निकम यांनी त्याला काठीने मारहाण केली। त्यासोबतच असलेला एक ऋषी निकम, अविनाश निकम, बंडू राजपूत आणि सतीश राजपूत हे सुद्धा त्या भांडणात सामील झाले। आणि त्यापैकी अमोल निकम याने त्याच्या हातात एक धारदार शस्त्र होतं। त्या धारदार शस्त्राने शुभम राजपूत यास तलवारीने वार केला आणि त्याच्या मानेवर वार केला। तो सिरियस जखमी झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले होते। त्या अनुषंगाने CR नंबर 258/25 BNS कलम 103(1), 118, 189(1), 189(4), 190, 192, 2, 3 आणि 351, 352 या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खुनाचे परिसरामध्ये बातमी पसरल्याने त्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती आणि त्यामुळे त्याचेच सिरियसनेस लक्षात घेता LCBला पाचारण करण्यात आले आणि LCBची टीम तात्काळ पूर्ण पंचक्रोशीत रवाना झाले। विशेष करून नागद, तिडका आणि लगतच्या परिसरामध्ये आम्ही त्यांचा शोध घ्यायला सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराच्या माध्यमाने आम्ही काल रात्रीच अमोल निकम, ऋषी निकम, अविनाश निकम आणि बंडू राजपूत तसेच संतोष राजपूत या सर्वांना ताब्यात घेतलेले आहे। आतापर्यंत 7 पैकी 4 आरोपी जे आहेत ते ताब्यात आहेत। इतर 3 आरोपींचा सुद्धा शोध घेण्यात आला आहे, परंतु ते सुद्धा लवकरच सापडतील। कारण काय असू शकतं सर? त्यांचं कारण तिथंच त्या भागामध्ये हे त्यांचे छोटे मोठे भांडणं होत राहायचे आणि या भागात तू कशाला येतो, तुझं काय काम आहे, अशा विचारण्यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्याचं दुर्दैवाने त्यामध्ये भांडणातून मृत्यू झाला। NTP न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।